BCA CET पुन्हा होणार नाही असं मी का म्हटलं, कारण लक्षात घ्या मागच्या वर्षीला BCA ला आतापर्यंत CET नव्हती, मागच्याच वर्षीला BCA CET लागू झाली होती, त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं, म्हणून मागच्या वर्षीला BCA CET 2 वेळा झाली होती, पण या वर्षीला तसं होणार नाही, या वर्षीला ती एकच वेळा होणार आहे, म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे। आणि तुम्हाला माहित असेल जे एक्झाम फॉर्म आहेत, म्हणजे जे तुमच्या रिलेटिव्ह मधले तुमचे फ्रेंड सर्कल मधले काही लोक जे यावर्षी 12वी वर्गात असतील तर त्या लोकांना आवर्जून सांगा की 20 मार्च ही लास्ट डेट आहे कशाची, जर तुम्हाला फ्युचरमध्ये BBA किंवा BCA करायचं असेल तर। म्हणून जर तुम्ही यावर्षी 12व्या वर्गाची एक्झाम दिली असेल तर सर्वांनी 20 मार्च पर्यंत BCA चे फॉर्म CET चे फॉर्म भरून घ्यायचे आहे, कारण CET शिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही। कारण आज तुम्हाला माहित नसेल जे काम तुम्ही इंजिनिअरिंग करून जो तुम्हाला जॉब लागू शकते, तुम्ही जर BE कॉम्प्युटर करून जो तुम्हाला जॉब लागेल तो BCA करून सुद्धा तुम्हाला जॉब लागू शकतो। म्हणून आज तुम्ही जर तुम्हाला इंजिनिअरिंग कडे जायचं नसेल तर तुम्ही त्याच्या पर्याय असतो तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही BCA करा। BCA साठी तुम्हाला CET देणं अनिवार्य आहे आणि जेवढं चांगला तुमचा स्कोर येईल तेवढं चांगलं तुम्हाला कॉलेज मिळू शकते। म्हणून एक लक्षात घ्या, म्हणून ही अपॉर्च्युनिटी कोणी मिस करू नका। आणि एक्झाम जी आहे ती पुढच्याच महिन्यात आहे, कधी तर ते एप्रिलच्या एंडिंगला 28 ते 30 एप्रिलच्या दरम्यान तुमची एक्झाम राहू शकते, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशनसाठी तुम्हाला जवळपास 1.5 महिना भेटते। म्हणून आता सध्या 20 मार्च पर्यंत सर्वांनी फॉर्म भरून घ्या आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात शेवटी तुमची एक्झाम राहील। म्हणून तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी जरी त्यावर्षी जर ज्याला पुढे फ्युचरमध्ये 12वी नंतर BCA करायचं असेल तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ निश्चितच पोहोचवा। आणि बाकी तुम्हाला काही जरी अपडेट लागलं CET बद्दल BCA बद्दल तर आपल्या युट्यूबचा चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्यामध्ये तुम्हाला तिथे सर्व अपडेट मिळून जाईल। आणि काही जरी क्वेरी असेल तर माझ्या युट्यूबला तुम्हाला नंबर मिळेल, त्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता। आणि आपलं ॲप जे आहे DK सर अकॅडमी नावाचं आपलं ॲप आहे प्ले स्टोरला, ते डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला माहित असेल आपल्याकडे BSc BCA त्यानंतर आपल्याकडे MSc मॅथमॅटिक्सचे सर्व कोर्सेस अवेलेबल आहेत आणि BCA चे सर्व सब्जेक्टचे आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे। म्हणून तुम्हाला कधी फ्युचरमध्ये काही गायडन्स लागला तर तुम्ही निश्चितच हेल्प होईल तुम्हाला। म्हणून सर्वांनी काय करायचं आहे तर फॉर्म निश्चित भरून घ्या। तुमच्या कुणी कॉन्टॅक्टमध्ये यावर्षी 12व्या वर्गात शिकत असेल किंवा 12वी ज्यांची एक्झाम दिली आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चितच पोहोचवा आणि सर्वांनी साईडवर जाऊन BBA किंवा BCA CETचा फॉर्म निश्चितच भरा, कारण वेळ फार कमी राहिलेला आहे, कारण यावर्षी पुन्हा होणार नाही, एकच वेळा होईल। ओके।